अत्यंत कर्तृत्वात घराणं तो माझा स्वतःचा तो कुतूहलाचा मी मागेशी सुरुवातीला उल्लेख केला की मलाही समजत आहे की या घराण्यावरती हा केवढा अन्याय हा कोणामुळे झाला आणि कसा काय टिकला. बरं पुढचे सगळे छत्रपती हे शिर्क्यांच्यावरती नितांत विश्वास ठेवतात हो. अगदी शेवटच्या प्रतापसिंह महाराजांच्या पर्यंत यशवंतराव शिर्के राजे हे प्रतापसिंह महाराजांना न्याय मिळावा एवढं करता इंग्लंडला धडपड करतात त्या रंगो बापूजी गुप्तेच्या बरोबर. जर निष्ठा नसती तर शिर्के राजे कशाला गेले असते तिकडे. हे शिर्के राजे शाहू राजांचे म्हणजे संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज छत्रपती सातारा हा हे दातलं काय त्यांचे. शिर्क्यांची एक मुलगी ही भोसल्यांच्या घरात आहे. पुढे नाती आहेत सतत नाती आहेत. मग कशी नाती ठेवली असती हो. जर अशी दगाबाजी केली असती शिर्क्यांनी तर जर शिर्के असे खराब वागले असते स्वराज्याशी बेईमानीने वागले असते तर असं वागले असते छत्रपती. स्वतः संभाजीराजे असे वागलेच नाही आहेत. हे चुकीचं लिहिलं गेलं चुकीचं रंगवलं गेलं आणि विशेषतः नाटकं सिनेमात नाही आलं ना म्हणजे ते कान्याकोपऱ्यात पोचतं. कारण ते गैरसमज पसरवायला फार सोयीचं आहे ना. म्हणून नाटका सिनेमावरती आपण भरोसा ठेवू नये. मूळ कागदपत्र काय आहेत आपले पण आलं पाहिजे. हा शिर्के घराण्यावरती विनाकारण अन्याय विनाकारण बदनामी के जे शिर्के राजे प्रतापसिंह महाराज बनारसला 1849 मध्ये वारले. त्यांना राज्यावर काढलं आणि त्याला तिकडून त्यांना स्थानबद्ध केलं इंग्रजांनी. तोपर्यंत शिर्के राजे त्यांच्या सेवेत आहेत. एक सगळ्यात महत्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो